आम्ही आप आणि परा म्हणवणे केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी परतेच ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे म्हणवणे केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी सापडला देव तुका म्हणे गेला भेव म्हणवणे केले सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जगवादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा जगवादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा अतुलित बलधामं हेम शैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल रुसलो संसारा आम्ही आप आणि परा म्हणवणे केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय रामभक्त हनुमानजींच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चोपदार बाबा विनेकरी साहेब ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. श्री क्षेत्र बोधडी खुर्द या ठिकाणी भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजेच्या निमित्ताने गेली 52 वर्ष पूर्ण झाली आणि 53व्या वर्षाची वाटचाल. आज आपण 3ऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आहोत. प्रारंभी मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या पत्रिकेवर कीर्तनाची वेळ आहे 8 ते 10. तेव्हा आम्ही उशिरा आलो कारण आमच्या ड्रायव्हरचा मनका खराब झाला. भाडोत्री गाडी शोधता शोधता वेळ लागला आणि येता येताही देखील वेळ लागला. त्यात आपल्या गावचे हरिभक्तीपरायण अनिल महाराज यांनी इतके फोन केले आमच्या मुलाला, त्यांचं मित्रत्व, आणि त्याचा परिणाम
मागं सरकता येईना आणि पुढे सरकता येईना. लक्षात येईल की येऊ, पण 8 वाजता जाऊ शकत नाही. शक्यतो आम्ही कीर्तनाची वेळ नियोजित असेल त्यावेळी जात असले तरच जाणार, नाही तर रस्त्यात अर्धोतून परत जाणार. बाबा तुमच्या समाजाला त्रास नको. एका माणसाकरता हजारो माणसाचा वेळ का खराब करता. आम्ही परत चाललो, पण या ठिकाणी येऊन आणि आपली सेवा 9 वाजता सुरू झाली आहे. मला वेळ सांगा, तितक्या वेळेत चिंतन मांडतो. कारण आम्हाला आळंदीला 40 मिनिटात कीर्तन करण्याची सवय आहे. त्याच्यामुळे कमी करता येतं, वाढवा म्हटला तर वाढवता येतं. आपल्या इच्छेनं तो. बरं बरं, ठीक आहे. या बीजेच्या निमित्ताने तुकाराम महाराजांची अंतःकरणातली भूमिका काय आहे, त्या भूमिकेचं चिंतन आपल्याला करणं म्हणजे वारकरी संप्रदायातल्या अति उच्च भूमिकेचं चिंतन करणं आहे. कारण कुठलीही गोष्ट भूमिका पाहिल्याशिवाय कळत नाही. कोणती गोष्ट असू द्या, आपण काय करता याला महत्त्व नाही, कशा करता करता याला महत्त्व आहे. एखादा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या रोग्याचं अंग चिरत असेल आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताला मारण्याकरता लोबाडण्याकरता अंग चिरत असेल, अंग चिरणं सारखं आहे दोघांचं, पण हेतू भिन्न आहेत. डॉक्टरला पेशंटला वाचवायचं आहे आणि गुंडाला श्रीमंताला मारायचं आहे. क्रिया सारखी आहे, हेतू सारखा नाही. परमार्थामध्ये हेतू पाहणं सगळ्यात महत्त्व आहे. काही हेतू कळण्याकरता सुद्धा काही इतर गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वयाच्या 43व्या वर्षी भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. शोधिताचे नये म्हणून आठवितो पाय, आता दिसो नये जना, ऐसे करिगा नारायणा. देवाला प्रार्थना करतात. करत असताना त्यांच्या वृत्तीतली भूमिका काय, ती भूमिका आपल्याला अभंगाच्या माध्यमातून पुढे आणायची आहे. बोलणं त्याची भूमिका कळली पाहिजे. आम्ही एक गंमत सांगत असतो. एक पती पत्नी आणि पती एका ऑफिसमध्ये कामाला होता. पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी पत्नीने आपल्या पतीला फोन केला. मालक, वाजले होते 3, 5 वाजता काम संपत होतं, लवकर घरी या. पतीनं सांगितलं, अगं अजून 2 तास काम करायचं आहे, लवकर कसा येईल. नाही नाही, आज गैरहजेरी पडू द्या, रजा द्या, काही होऊ द्या, पण आज या म्हणजे याच. पतीनं विचारलं, असं काय का झालंय म्हणून एवढा आग्रह करते. तिनं सांगितलं, आपल्या घरी भांडणं लागली. भांडणं? हां. कोणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळतं का हे? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागेल. जगात 2 संस्कृती आहेत, एक पाश्चात्य संस्कृती आणि दुसरी पौर्वात्य संस्कृती. आपली पौर्वात्य संस्कृती आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये करार आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. कराराला मर्यादा आहे, संस्काराला मर्यादा नाही. त्यांना आश्चर्य वाटतं की या भारत देशामध्ये एकदा का लग्न झालं की पती पत्नीचं नातं मरेपर्यंत राहतंच कसं. त्यांना माहीत नाही आमची संस्कृती त्यागी आहे, परमात्म्याकडे जाणारी संस्कृती आहे. तेव्हा हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं. आणि फोन असा होता, तुमची मुलं, पतीचं अगोदर एक लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरातच होती. फोन असा होता, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल का? भूमिका कळाली. भूमिका
तशी जगद्गुरु तुकोबारांची परमार्थाची भूमिका काय आहे? ब्रह्मज्ञानाची भूमिका वेगळी आणि भक्तीची भूमिका वेगळी. आम्ही पूर्ण हंता वेठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणाहुनी, ही ब्रह्मज्ञानाची भूमिका आहे. आणि भगवत भक्तीची भूमिका वेगळी आहे. आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती, आम्हा भाविकांची जाती. एकविध जी श्रीपती, एकविध जे श्रीपती, अलंकार युक्ती येथे सर्व शकेची ना. अलंकार युक्ती येथे सर्व शकेची ना. जाणे माऊल त्या खुणा, जाणे माऊल त्या खुणा, जाणे माऊल त्या खुणा, जाणे माऊल त्या खुणा. जाने माऊलीच्या खुणा, जाने माऊलीच्या खुणा, जाने माऊलीच्या खुणा, जाने माऊलीच्या खुणा. आम्हा भाविकांची जाती, एकविध जी श्रीपती, अलंकार युक्ती येथे सर्व शकेची ना. आम्ही एकविध आहोत. आम्ही पहा कैसी एकविध झालो, वासने लागलो राखणेसी एकनिष्ठपणा. आणि ती आपली भूमिका आहे. त्या भूमिकेतून आम्ही भगवान परमात्म्याशी अखंड भक्ती करतो. नवे त्या भूमिकेच्या द्वारा आम्हाला परमात्मा प्रत्यक्षात भेटला. त्याच्याकरता काय करावं लागलं? काय आहे? तुम्हा आम्हाला परमात्म्याचा आनंद मिळण्याकरता 3 अडथळे आहेत. एक अज्ञान, दुसरा आळस, तिसरा अश्रद्धा. 3 प्रतिबंध आहेत. पहिलं अज्ञान. आपल्या स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही महाराज. कशाचं अज्ञान आहे? काय मिळवायचं आहे त्याचं अज्ञान. जे एक मिळाल्यानंतर जगातलं सगळं मिळलं असं काय आहे हे आपल्या बुद्धीला कळत नाही महाराज. संसारामध्ये सारखं बदलत राहतो. लहान मुलगा आला जन्माला, 5-6 वर्षाचा झाला, शाळेत जायचं, पदवी मिळवायची, पदवी मिळाली, नोकरी मिळवायची, नोकरी मिळाली, लग्न करायचं, लग्न झालं, पुढची संतती झाली. शिकते का न शिकते, रात्र संपेल महाराज, हे संपत नाही. पण परमार्थामध्ये असं आहे, एक मिळाल्यानंतर सगळं मिळतं. तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. निवारला भवभ्रम, निवारला भवभ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. निवारला भवभ्रम, निवारला भवभ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. त्याने आमचं काम पूर्ण झालं. पण कशानं? एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम. निवारला भवभ्रम, भ्रम नष्ट झाला आणि ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. हे कशानं झालं? परमात्म प्राप्तीनं झालं. परमात्म प्राप्ती, भगवंताची कृपा ही शेवटची स्थिती आहे, हे कळावं लागतं. अज्ञानी माणसाला नाही कळत महाराज.
आमची गुरुवारी एक दृष्टांत सांगायचे. 2 भिकारी होते आणि दोघेही शंकर सोसायटीचे सभासद होते. कळतो का शब्द इकडं? शंकर सोसायटी काय चमत्कार आहे कोणाचा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा अर्थ कळतो. शंकर सोसायटी म्हणजे गांजा ओढणारे. दोघी गांजा ओढणारे होते, भरपूर गांजा ओढला. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन प्रवासाकरता आले. एक गाडी प्लॅटफॉर्मला लागली. दोघे एका डब्यात चढले, शेजारी शेजारी बसले. गाडी सुरू झाली. 8-10 किलोमीटर गाडी गेल्यानंतर एकाने एकाला विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें बम्बई जाना है. कारण भुसावळून मुंबईला गाडी जाते, दुसरी नागपूरला जाते. बम्बई जाना है. अच्छा. पुन्हा त्याने त्या दुसऱ्या भिकाऱ्याला प्रतिप्रश्न केला, फिर आपको कहाँ जाना है? तो बोले हमें नागपूर जाना है. बसले ते एका गाडीत. गाडी चालली मुंबईला आणि एक म्हणतो मला नागपूरला जायचं. समोरच्या माणसाने पाहिलं, डोळे लाल बुंद आहेत, चालण्यात मेळ नाही, बोलण्यात मेळ नाही. ज्याला नागपूरला जायचं आहे त्याला सावध करू आपण. सांगितलं बाबाजी ये गाडी तो मुंबई जा रही है, मुंबईला चालली आहे, नागपूर नहीं जाने वाली, नागपूरला जाणार नाही. आप अगले स्टेशन पे उतार लो, पुढच्या स्टेशनवर उतरून घ्या. त्याने सांगितलं हमें उतारने की कोई जरूरत नहीं है, उतरण्याची काही गरज नाही. क्यों? हमें नागपुर क्या और मुंबई क्या, कहीं भी जाकर भी काही मागना है. तसं सामान्य जीवाला कोणत्या जरी जन्मात गेलो तरी 5 विषयाच्या दारात भीकच मागायची. नेमकं कळालं नाही महाराज. एक असं कळालं पाहिजे की जे एक मिळवल्यानंतर जगात पुन्हा मिळवण्याचं शिल्लक राहणारच नाही. यम लब्ध्वा अपमान सिद्धो भवति तृप्तो भवति मत्तो भवति यत प्राप्य न किंचित वांछते न शोचते न रमते नोत्साही भवति. नारद भक्ती सूत्रामध्ये सुंदर अशा प्रकारचे भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा काहीच मिळवावं लागत नाही. आणि हे मिळण्याकरता मात्र काय करावं लागतं हेही आपल्या बुद्धीनं कळत नाही. 2 गोष्टी स्वतःच्या बुद्धीने घेऊ नये. औषध मनाने घेऊ नये आणि परमार्थ मनाने करू नये. विठ्ठल ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात ना, मनोमार्गे गेला तो येथे हरी पाठी स्थिरावला तोचे धन्य, हरी पाठी स्थिरावला तोचे धन्य, हरी पाठी स्थिरावला तोचे धन्य. मनोमार्गी गेला तो तेथे मोकळा, हरी पाठी स्थिरावला तो त्याच्याकरता मार्गदर्शन लागतं महाराज. आपल्यात गुरुचे 3 प्रकार आहेत. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि अनुग्रह गुरु. दीक्षा गुरु, एखाद्या वारकऱ्याने आपल्या गळ्यात माळ घातली ते दीक्षा गुरु. शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला होते ते नाही. शिक्षा म्हणजे या मार्गातले खास खळजिगे सांगणारा, रस्ता कसा चालायचा, प्रगती कशी झाली, कशाहून समजायचं,
असं ज्ञान देणारा तो शिक्षा गुरु. आणि या रस्त्याने चालता चालता आपण का योग्य झालो की जसा आंबा पाडायला लागला की पोपट्याला निमंत्रण द्यावं लागत नाही, तसं सद्गुरूला बोलवावं लागत नाही किंवा शोधावं लागत नाही. ते आपणहून आपल्याकडे येतात. घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा बाबा. तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याकडे गेले नाही, बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजाकडे आले. तसं आपण का योग्य झालो की गुरु येणार आणि आपल्याला परमात्म स्वरूपाशी एकरूप करणार. हा तिसरा टप्पा आहे, अनुग्रह गुरु. पण ही वाटचाल करत असताना प्रारंभ कसा पाहिजे? साधनेतून वाटचाल करायची का स्वभाव बदलण्यातून वाटचाल करायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. परमार्थात साधना कशा करता? आपला स्वभाव बदलला पाहिजे. पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. आपले अवगुण बदलले पाहिजे, म्हणजे स्वभाव बदलला पाहिजे. एक प्रसंग आहे, स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलाय. एक साधक एका झाडाखाली परमात्म्याच्या साक्षात्काराकरता साधना करत बसला होता. योगायोगाने नारद महर्षी आले, नमस्कार केला. नारदा, कुठे चालले? म्हणे वैकुंठाला चाललो. माझा एक प्रश्न आहे, देवाला विचारा. देवाला म्हणावं, तुमच्या भेटीकरता एक भक्त तप करत बसलाय, त्याला तुम्ही भेट देणार का? एवढा प्रश्न विचारा. आता नारदांच्या आवडीचा प्रश्न होता महाराज. काही वेळेला आवड नसलेले प्रश्न माणसं पुढे येतात. 30 वर्ष होऊन गेले असेल, मी गाणगापूरला गेलो होतो. एकटाच होतो, एकटा चिंतनामध्ये बसलेलो होतो. 4 माणसं द्विभाषिक होते, म्हणजे त्यांना कानडी येत होतं आणि मराठी येत होतं. माझ्या गळ्यातली माळ, कपाळाचा गंध पाहून आले माझ्याकडे आणि निळ्या रंगाचा असा कागद अंथरला. त्याच्यावर असे चौक होते आणि चौकामध्ये आकडे होते. मला म्हणायला लागले, कोणत्याही आकड्यावर बोट ठेवा. मला समजेना काय प्रकार आहे हा. ते होते मटक्याचे आकडे. आम्ही आता आकड्याला वाकडे. मटका खेळणं म्हणजे एक प्रकारची जुगार आहे. बाबा, तुमचा जो समज आहे ना, त्यांचा समज होता मी ज्या आकड्यावर बोट ठेवीन तो नंबर लागणार आहे. चुकीचा भ्रम आहे म्हटलं तुमचा. आम्हाला जर आकडे कळाले असते तर आम्ही सगळे आकडे आम्हीच घेतले असते, कोणाच्याच वाट्याला येऊ दिले नसते. असं विचारू नका म्हटलं मी. म्हणजे प्रश्न योग्य नव्हता. तसं नारदांना मात्र प्रश्न अनुकूल वाटला. भगवंताला विचारलं, देवा, मृत्यूलोकामध्ये तुमच्या दर्शनाकरता एक साधक तप करतो एका झाडाखाली, त्याचा प्रश्न आहे, तुम्ही त्याला भेट देणार का? भगवंताने सांगितलं, नारदा, मी त्याला भेट देणार, पण काय? तो ज्या झाडाखाली तप करतोय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर दर्शन देणार. झाड होतं चिंचेचं. आता असला निरोप कसा सांगावा? पण नाईला जे जबाबदारी घेतली आहे, आले नारद. पाहिल्याबरोबर त्याला आनंद झाला. दर्शन घेतलं. नारदा, विचारला का माझा प्रश्न? हा विचारला. काय म्हणले भगवान? भगवान म्हटले, मी तुला दर्शन देणार आहे. पुढचं ऐकायला त्याची वृत्ती शिल्लक राहिली नाही, उड्या मारायला लागला. तोच भगवान परमात्मा प्रगट झाले. नारद देवाला म्हटले, देवा, काहू खोटे बोलले? त्याच्या झाडाचे जेवढे पानं आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर तुम्ही त्याला भेट देणार म्हटले, आणि तुम्ही तर आताच आले. भगवंताने सांगितलं, नारदा, एवढे जन्म घेऊन त्याच्या मनाची जी तयारी होणार होती ते तुमचं अर्ध वाक्य ऐकल्याबरोबर झाली. माझी शर्त जन्माशी नाही, स्वभावाशी आहे. परमार्थामध्ये स्वभाव बदलला पाहिजे. पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. आपला स्वभाव बदलला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, परमात्म्याच्या भेटीकरता मी माझा स्वभाव बदलला.
तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. रुसलो संसारा रुसलो संसारा रुसलो संसारा रुसलो संसारा आम्ही आप आणि परा. आमच्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या संसाराच्या बाबतीत आम्ही रुसलो. रुसणं ही एक वृत्ती आहे. 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. अनुकूल वृत्ती, विरोधी वृत्ती आणि रुसण्याची उदास वृत्ती. 3 प्रकार आहेत. या 3 वृत्तीमध्ये संसाराबरोबर जर प्रेम केलं तर परिणाम असा होतो, प्रियम त्वाम रोचते, वेदाचं वाक्य आहे. या संसारातल्या गोष्टीवर जो जर प्रेम करत असेल तर तुला एक काळात रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग सांगतो. वैकुंठवासी गुरुनामगुरु स्वानंद सुखयाशी सद्गुरू जोग महाराज हे एक युगपुरुष. जोग महाराजांच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला वंदन करत होते, पूजा करत होते, पण उघडी करत नव्हते. ज्ञानेश्वरी आई आहे, आईला उघडं कसं करावं या भावनेत वारकरी संप्रदाय अडकला होता. जोग महाराज सांगितलं, वेड्या हो, आईला उघडं केल्याशिवाय तिचं दूध कसं पिता येईल. म्हणून जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची. आणि महाराजांच्या श्रवणाकरता डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, कमिशनर, चांगल्या चांगल्या पदावरची माणसं यायची. आता शहरातलं प्रवचन आपल्या जागेवर आपणच बसायचं, दुसऱ्याच्या जागेवर बसायचं नाही. मुंबईला आम्हाला अनुभव येतो महाराज. माणसं एक ताबडतोब एका शिस्तीत बसतात. 9ला कीर्तन असेल तर 9ला 5 मिनटं कमी असताना मंडप मोकळा, आणि 9 वाजून 2 मिनटं झाली की मंडप गच्च. शहरातले लोक घड्याळ बघून चालतात. सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे, आपल्या आपल्या जागेवर बसायची. सद्गुरू जोग महाराजांना एक जागा 8 दिवस मोकळी दिसली. जवळच्या माणसाला विचारलं, का हो, ही वकील साहेबाची जागा 8 दिवस झालं मी पाहतोय मोकळी आहे, गावाला गेले? जवळच्याने सांगितलं, महाराज तुम्हाला कल्पना नाही वाटत. मग काय? अहो ते घरीच आहेत, मग प्रवचनाला येत नाही. ते रडत बसलेत. का? त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली म्हणून घरी रडत बसली. जोग महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी होते. हसले. काय वेळा आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि मेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाही, रडतही नाहीत. हसणं आणि रडणं याच्यातली मधली जी वृत्ती आहे ती वृत्ती संत आपल्या जीवनामध्ये स्वीकारतात. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही ती वृत्ती स्वीकारली. रुसलो संसार, याच्यावर प्रेमही नाही आणि याचा विरोधही नाही. जर प्रेम केलं तरी रडवल्याशिवाय राहणार नाही. बरं, याचा विरोध केला
जीवनचिन्ह गटे येणे. संसाराचा किती जरी त्याग केला, एखादा संन्यासी जरी झाला, तो संसाराचा त्याग करतो. पण एक लक्षात ठेवा, दुपारी 11 वाजता मात्र ग्रस्ताश्रमी माणसाच्या दारात गोळाभर अन्न करता येतो. मध्यानाशी तोंडवाशी मध्यानाशी तोंडवाशी मध्यानाशी तोंडवाशी मध्यानाशी तोंडवाशी जरी झाला लागल्यानंतर ग्रस्ताश्रमी दारात उभा राहावं लागतं गोळाभर अन्ना करता. 100% प्रपंचापासून बाजूला कोणी राहू शकत नाही. फक्त त्याने दीक्षा घेऊन बाकीच्या गोष्टीविषयी आपलं मन आवरलेलं आहे. मला हे सांगायचं आपल्याला, अनुकूल वृत्ती, विरोधी वृत्ती आणि उदास वृत्ती. प्रपंचामध्ये उदास राहणं परमार्थाचं साधन आहे. तुकोबार आहे गोकुळातल्या गवळणीच्या बाबतीत म्हणतात, मने हरी रूपे गुंतल्या वासना, उदास त्या सोना गवळी यांच्या. मने हरी रूपे गुंतल्या वासना, मने हरी रूपे गुंतल्या वासना, उदास त्या सोना गवळी यांच्या. उदास त्या सोना गवळी यांच्या. प्रपंचात मन चिटकलेलंही नाही, त्याचा तिरस्कारही नाही, आपल्या गरजेपुरती संसाराची संगती. काय आहे, ओळखून संगती केल्यानंतर बाधा होत नाही, उलट फायदा होतो. एक छोटा दृष्टांत आहे. जुना काळ, एक सावकार काशीला निघत असताना तयारी चालू होती. आपल्या कोटाच्या खिशात नोटाचं बंडल घालताना एका चोरानं पाहिलं. चोराचे प्रकार आहेत. पहिला भुरटा चोर. भुरटा म्हणजे कीर्तनाला आलेल्या लोकांच्या चपला लांबवणारा, एसटीतल्या पिशव्या लांबवणारा भुरटा. दुसरा साव चोर, गोड बोलून खिसा कापणारा. तिसरा अट्टल चोर. आणि आता अलीकडे सायबर चोर निघालेत. तुम्हाला फोन करणार, काय तुमचं चालणं गेलं वाटतं, मी तुमचा बँकेतला चांगला व्यवहार सुरळीत करून देतो, तुमचा फक्त नंबर सांगा. नाही सांगावं कधी. ते सायबर चोर येते. तेव्हा हा साव चोर होता, गोड बोलून फसवणारा. आला, सावकार काय देवानं पाठवलंय, किती दिवसापासून काशीला जाण्याची इच्छा करतोय, कोणी सोबती मिळत नव्हतं, बरं झालं मला तुमच्यासोबत घेऊन चला, मी तुमच्याबरोबर येतो, तुमचं ओझं वाहतो, स्वयंपाक करून देतो, भांडी कुंडी धुतो, लागेल ती सेवा करतो, फक्त मला तुमच्याबरोबर येऊ द्या. सावकाराच्या लक्षात आलं, अतिलीनता धूर्त लक्षणम. जास्त गोड गोड बोलायला लागला माणूस की समजायचं याच्यापासून कुठला तरी धोका आहे. सावकारानं ओळखलं आणि ओळखल्यानंतर चल म्हटले माझ्याबरोबर. त्याच्याजवळ ओझं द्यायचं, दर कोस दर मुक्काम. आणि रात्रीच्या वेळेला तो अंगावरचा कोट काढून ठेवायचा. त्या चोराच्या लक्षात यायचं की आपण ह्या कोटात नोटाचं बंडल घालताना पाहिलेलं आहे. प्रकार असा असायचा, सावकार झोपी जाण्याच्या अगोदर हातपाय धुवून झोपायचा
आणि नंतर तो चोर झोपी जाण्याकरता हातपाय धुवायला जायचा. तो सावकारानं ते नोटाचं बंडल त्याच्या उशाखाली ठेवायचं आणि चोरानं रात्रभर तो कोट चापायचा, बंडलच हाताला लागायचं नाही. असं करता करता काशीला पोचल्यानंतर त्या सावकाराने विचार केला आपण अन्नदान करू. सगळ्या दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे. हे अन्नदान असं आहे महाराज, घेणारा नको नको म्हणेपर्यंत अन्नदान. त्याने एक यादी केली आणि त्या चोराच्या हातात दिली. सांगितलं आपल्याला अन्नदान करायचं आहे आणि त्याच्याकरता हे दुकानातून साहित्य घेऊन ये आणि हे खिशातले पैसे घेऊन जा. त्याने सांगितलं सावकार खरं सांगू का मी काशी यात्रा करण्याकरता आलो नाही, तुमचं कोटातलं बंडल ते गुपचूप पडून नेणार होतो. पण आतापर्यंत इतके गावाला मुक्काम झाला पण ते मला सापडलं नाही. आता सांगा कुठे ठेवत होता? सावकाराने सांगितलं पहिल्या सलामीला तुला ओळखलंय आणि त्याच्यामुळे तू जेव्हा झोपी जाण्याकरता हातपाय धुवायला जायचा ना तेव्हा ते नोटाचं बंडल तुझ्या उशाखाली ठेवायचं. मला माहीत होतं तू माझं साहित्य चापणार, तुझं थोडं चापणार. त्याच्यामुळं तुला ओळखून संगती केली, त्याचा फायदा झाला, तो माझं ओझं वागवलं. तसं संसाराला ओळखून त्याची संगती करावी आणि ओळखून संगती केली की मात्र ते आपल्याला परमात्म्याच्या प्राप्तीकरता सहाय्यभूत होतो. आयुष्याच्या साधले आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही संसारावर रुसायचं का? त्याचं महत्वाचं कारण आहे, लहान मुलं भिंगुरटी खेळतात आणि ती एका जागेवर स्थिर दिसते, पण स्थिर नाही, अति वेगवान आहे. कावळ्याला एकच बुबुळ आहे, खाचा दोन आहेत, ते वेगानं फिरवतं. सामान्य माणसाला वाटतं याला दोन डोळे आहेत, नाही, एकच बुबुळ आहे. तसं माणसाला संसार स्थिर वाटतो पण तो तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. संसार प्रत्येक क्षणाला नाशाकडे चाललेला आहे. एकदा जगात विद्वान माणसाची परिषद भरली होती आणि त्याच्यात प्रश्न असा टाकला की जगात काय बदलत नाही. किती सुंदर प्रश्न आहे. जगात काय बदलत नाही, कोणाला सांगता येईना. एक तत्वज्ञ उठला, तो म्हटला मी सांगतो. म्हणे सांगा. त्याने उत्तर दिलं जगात बदल बदलत नाही. हे लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. बदल बदलत नाही, बदल बदलतच राहतो. सब चला चले का मेला. इतकं बदलतं महाराज की
एक क्षणसुद्धा हे स्थिर राहत नाही. म्हणून त्याला संसार का म्हणतात? संसरती ती संसार हा सारखा सरकत राहतो म्हणून त्याला संसार म्हणतात. एक छोटा दृष्टांत आहे. एक गरीब कुटुंब 26 जानेवारी दुसऱ्या दिवशी येणार. शाळेत गुरुजींनी सांगितलं खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि पांढरी टोपी अशा गणवेशात या, प्रभात फेरी करायची आहे. श्रीमंताच्या मुलांना लवकर ड्रेस मिळाला. पण एक इतका गरीब होता, रोज मजुरी करायची, रात्रीच्या वेळेला ते मजुरीचे पैसे घ्यायचे, धान्य आणायचं आणि दळून मग चूल पेटायची. इतका गरीब, एकुलता एक मुलगा, काय करावं? 25 जानेवारीला त्याने कसे तरी एकाकडून उसने पैसे घेतले, रेडीमेडच्या दुकानात गेला आणि अंदाजाने कपडे घेतले, टोपी घेतली, शर्ट घेतला आणि चड्डी घेतली. घरी येईपर्यंत 9ला 5 मिनटं कमी होते. बाळो, आणला तुझा गणवेश, बघ बरं. टोपी घातली, व्यवस्थित बसली, शर्ट व्यवस्थित बसला, पण चड्डी घातल्यानंतर मात्र गुडघ्याच्या खाली 4 इंच लांब. तो म्हणू लागला, बाबा ही चड्डी आणली का चड्डा आणला? बापाने सांगितलं अंदाजानं आणला, आता दुकानं बंद आहेत, मी तर काही करू शकत नाही. बाप आपला 2 घास खाऊन झोपी गेला. योगायोगाने त्याची बहीण घरी शिलाई मशीन होती, बहिणीकडे गेला. आका एवढी 2 इंच चड्डी कमी करते का? तिने सांगितलं अरे गावामध्ये नामसप्ताह चालू आहे, कीर्तन सुरू झाले, मला वेळ नाही. आईकडे गेला. आईनं सांगितलं अरे मलाही कीर्तनाला जायचं आहे, मला वेळ नाही. शेजारणीकडे गेला. शेजारीने सांगितलं घरी पाहुणे येणार आहेत उद्या आणि फार काम शिल्लक राहिले, मला वेळ नाही. निराश झाला आणि त्याला चड्डा म्हणत होता, तो चड्डा खुंटीला अडकवला, गेला झोपी. कीर्तन संपलं. संपल्यानंतर बहीण आली घरी. चड्डी पाहिल्यानंतर लक्षात आलं एकुलता एक भाऊ आहे, 2 इंच कमी करायला सांगितली, काय हरकत आहे. 2 इंच कापली, शिवली, जागेवर ठेवली, जाऊन झोपी गेली. आईचं काम संपलं. तिच्या लक्षात आलं एकुलता एक मुलगा आहे, 2 इंच चड्डी कमी कर म्हटलं, काय बिघडलं? 2 इंच कापली, शिवली, ठेवून दिली. शेजारीनबाईचं काम संपलं आणि विना सहकार नाही उद्धार या तत्वापोटी तिनं विचार केला, शेजारणीचं लेकरू आहे, एकुलता एक आहे, काय बिघडलं 2 इंच कमी करायला? दरवाजा बाहेरचा उघडा होता, आत गेली, ती चड्डी घेतली, 2 इंच कापली, शिवून ठेवून दिली. किती इंच कमी झाली? वरे बाळाओ, किती इंच कमी झाली? 6. सकाळच्या वेळेला तो मुलगा उठला, जड मनाने चड्डा म्हणतो घातला, पण गुडघ्याच्या वर 2 इंच आखूड. बापाकडे गेला, बापा रात्री चड्डा होतो ना, आता चड्डम कसं झालंय? तसं संसार कोणाचा चड्डा असतो आणि कोणाचं चड्डम असतं. विठाल अलीकडे माणूस बंगला बांधतो आणि त्या बंगल्याला काहीतरी नाव देतो. कोणी नाव देतं? संत कृपा, भगवत कृपा, शांती निकेतन. नाव काय असतं? शांती निकेतन. घरात गेल्यानंतर सगळी भांडणंच असतात. बंगल्याचं नाव शांती निकेतन. तसं भगवान परमात्म्याने जग निर्माण केल्यानंतर त्याला एक बोर्ड लावला, अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हा लोक अनित्य आहे, खोटा आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला संपणार आहे. त्याच्याकरता भगवान म्हणतात माझी सेवा करा. या वृत्तीनं तुकोबारा म्हणतात आम्ही रुसलो संसारा, आम्ही आप आणि परा. स्वतःच्या संसाराला रुसलो आणि दुसऱ्याचाही संसाराला रुसलो. भीष्माचार्य स्वतःच्या संसाराला रुसले, पण कौरवांचा संसार करत बसले. वास्तविक भगवंताची भक्ती फार मोठी होती भीष्माचार्याची, पण अधर्माच्या बाजूला गेल्यामुळे मरावं लागलं. भक्ती करत असताना
अधर्माची बाजूला स्वीकारली तर कल्याण होत नाही. म्हणून भक्ती आणि धर्म दोन्ही एका ठिकाणी पाहिजे महाराज. मी सांगतो एवढ्या करता भीष्माचार्याने स्वतःचा संसार पाहिला नाही, पण दुसऱ्याचा संसार पाहिला. त्यातल्या त्यात आपल्या वारकऱ्यामध्ये स्वतःचा आणि दुसऱ्याचा संसाराकरता देवाकडे कधी मागू नये. तुकोबारा सांगतात, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन वावे हे संतान द्रव्य कोणा. फुकाचा विभाग पतन दुःखासे दोहेमुळे त्यासी तेची साधे. मोठ्या उदाहरणे भानदास महाराजांचा वेळ पूर्ण नाही आपल्याला सांगण्याचा मुद्दा असा, आम्ही आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या संसाराकरता रुसलोय. महाराज रुसला म्हणजे काय झालंय? अभंगाच्या मनवोनी केली सांडी, केली सांडी. मनवोनी केली सांडी, केली सांडी. देऊनी पडिलो मुरकंडी. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. बोला पुंडली हरे हरे विठ्ठल सीतादेव म्हणवणे केले सांडी देवोली पडिलो मुरुकुंडी. एवढ्या करता आम्ही प्रपंचाचा त्याग केला म्हणतात. थोडं इथं फार मोठा विचार आहे. हा त्याग केला म्हणजे काय केलं नेमकं? त्याचं उत्तर असं आहे, त्यागाचे दोन प्रकार आहेत. एक कृतीचा त्याग आणि दुसरा वृत्तीचा त्याग. परमार्थात कृतीच्या त्यागापेक्षा वृत्तीच्या त्यागाला फार मोठं महत्त्व आहे महाराज. सांगेन आपल्याला शुकाचार्यांचं उदाहरण आपण ऐकत आहात. ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी भ्याले 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पडवून गेले रे. मागे व्यास हाक मारत होते, शुका शुका. झाड पहाड दगड ओ ओ देत होते. अशी परमहंस वृत्ती होती. 2 बोटाची लंगोटी न लावलेले शुकाचार्य पुढे जात आहेत आणि मागे व्यास हाक मारतायत. जाता जाता एक सरोवर लागलं आणि त्या सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य पडून गेले, लाज वाटली नाही. व्यास आल्यानंतर आपली लुगडी पांघरून बाजूला बसल्या, लाजल्या. व्यासाने विचारलं, का ग महिलानो, माझा तरणा बाण मुलगा तुमच्या जवळून गेला, तुम्ही लाजला नाही.
आणि मी तुमच्या पंजोबासारखा मला लाजताय. महिला फार हुशार होत्या. सांगितलं बाबा तुमचे चिरंजीव वृत्तीवर नव्हते, हे सरोवर आहे, आम्ही स्त्रिया आहोत, आम्ही स्नान करतो, काही नव्हतं, परमांस वृत्तीवर होते ते. आणि तुम्हाला सगळं कळतंय, सरोवर कळतंय, आम्ही स्त्रिया कळतो. जिथं मान आहे तिथं अभिमान आहे, आणि जिथं अभिमान आहे तिथं लाज आहे, म्हणून आम्ही लाजलो. शुकाचार्याने ऐकलं, ऐकल्याबरोबर मनामध्ये एक अभिमान निर्माण झाला, आपल्या बापापेक्षा आपण कोणीतरी मोठा आहोत. परिणाम असा झाला, झाडं पहाडं जे ओ ओ देत होते ते सगळे बंद झाले. आणि मग व्यासाने सांगितलं, अरे बाबा घात झाला तुझा. जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. राजा जनकाच्या भेटीला पाठवलं, आणि पाठवल्यानंतर शुकाचार्य दारात उभे राहिले. द्वारपाळाला सांगितलं, जा राजाला सांगा निरोप, तुमच्या भेटीला शुकाचार्य आलाय म्हणावं. निरोप पोचला, पण जनक राजा येईना. शहाण्या माणसाला स्वतःची चूक स्वतःला कळत असते. विचार करतात, इतका वेळ झालं माझा निरोप पोचला, काय येत नाहीत, माझं कुठेतरी चुकलंय. आणि मग लक्षात आलं, आपण निरोप कसा दिलाय, शुकाचार्य. आपण जर आचार्य म्हणते काय शिष्य का, चुकलं आपल्याला. द्वारपाळाला सांगितलं, एक काम करा, आता दुसरा निरोप पाठवा, तुमच्या दर्शनाकरता शुक आलाय, एवढा निरोप पाठवा. तोही निरोप गेला. तरी जनक राजा भेटायला येत नात. पुन्हा लक्षात आलं, आपण आपल्या देहाला चिटकून देहाचं नाव शुक याला चिटकलो, आणि ते नाव सांगितलंय, आणि म्हणूनच जनक राजा येत नाहीत. आता तिसरा निरोप सांगा, तुमच्या दर्शनाला कोणीतरी आलाय म्हणा. मग जनक राजा ताबडतोब आले महाराज. आणि जनक राजाने त्यांचा अभिमान घालवला. मला आपल्याला हे सांगायचं आहे, एकाचा त्याग, दोन बोटाची लंगुटी नाही, आणि एक राज्य चालवतात. कोण मोठे ठरले, लंगुटीवाले ठरले का राज्य चालवणारे? का? वृत्तीचा त्याग. कृतीचा त्यागापेक्षा वृत्तीच्या त्यागाला फार मोठं महत्त्व आहे महाराज. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा दृष्टांत सांगायचे. एक पर्वकाळ होता, पर्वकाळ, आणि त्या पर्वकाळामध्ये लोक स्नान करून गेलेले होते. एक संन्यासी, म्हणजे वैराग्य प्राप्त झालं म्हणून संन्यास घेतला नव्हता. नारी मरी घर संपत्ती नासी, मुंड मुंडाये भय संन्यासी. सगळं नष्ट झालं आणि मग संन्यास घेतला. असा कृतीचा संन्यास घेतलेले. पर्व काळ झालेला, आणि त्या गंगेवर स्नान करून बरेच भाविक येऊन निघून गेले होते. एक महिन्यानंतर हे संन्यासी आले, स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं, अंगाभोवती प्रदक्षिणा करू लागले. इतक्या ज्या घाटाहून खाली उतरले होते, त्या घाटाच्या 2 दगडाच्या फटीमध्ये एक पिवळी वस्तू चमकली. काय होतं ते? हिऱ्याची सोन्याची अंगठी होती. संन्यासी बुवांनी पाहिल्याबरोबर विचार केला, आपण संन्यास घेतला, आपल्याला घेता येत नाही. एक धोबी धुणं धुत होता, त्याला हाक मारली, अरे इकडे रे बाबा. का हो महाराज? अरे त्या 2 दगडाच्या फटीमध्ये पिवळं पिवळं चमकतंय ना, मग घेते, तुला धुणं धुवायचं बंद होईल तुझं. तो धोबी रडायला लागला. संन्यासी बोला, वाटलं मी काही शिवी दिली नाही, शाप दिला नाही, पाण्यात काही चावलं नाही, का रडतो हा? असं आहे, भांडणाऱ्या माणसाला आणि रडणाऱ्या माणसाला थांबवायचं असलं तर एकच उपाय आहे, काहीच बोलायचं नाही. भांडणाऱ्या माणसाला आपण काही नाही बोललो ना, आपोआप ते गप्प बस. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जायो तो विझोनी आपसया. आणि रडणाऱ्या माणसाला सुद्धा आपण काही नाही म्हणायचं, गप्प बसायचं. रडू नको म्हटलं की ते दुप्पट रडतं. संन्यासी गप्प बसले थोडा वेळ, आणि थोड्याच वेळात त्या धोब्याचं रडणं बंद झालं.
संन्याशी बुवांनी विचारलं, का रे मी शिवी दिली नाही, शाप दिला नाही, पाण्यातून काही तुला चावलं नाही, का रडला रे? धोब्याने सांगितलं, महाराज रडू याचं आलं, 1 महिन्यापासून ती अंगठी पाहतोय, पण अंगठी घेण्याची मला इच्छा निर्माण झाली नाही, आणि तुम्ही संन्यास घेतला आणि तुमच्या मनात लोभ निर्माण झाला, संन्यास आश्रमाला तुम्ही कलंक लावला म्हणून रडायला लागलो. आता ठरवा धोबे कोण आणि संन्यासी कोण? एकाचा कृतीचा त्याग आहे आणि दुसऱ्याचा वृत्तीचा त्याग आहे. अंतःकरणापासून बाजूला असणं, सगळ्यात राहून सुद्धा मग मी व्यवहारी असेन वर्तत, जीवे जळात पद्मपत्र, जाणोनी निर्णते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देऊनिया. अशी वृत्ती का बनली की संसारात जरी असला तरी काही बाधा होत नाही. महाराज मोठा एक प्रसंग आहे. 750 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांचा अवतार झाला. जवळजवळ 108 संतांची यादी नामदेव महाराजांनी सांगितली. त्यामध्ये 2 संत वयोवृद्ध, एक वैराग्य रागरसी गोरबा काका महाराज आणि दुसरे कानू पाठक. एक साधक साधना करत असताना त्याला दृष्टांत झाला. तो शिरूर तालुक्यामध्ये केंदूर नावाचं गाव आहे, जवळ पाबळ आहे. त्या केंदूरला जा आणि कानो पाठक तुझ्या जीवनाचं समाधान करणार आहे. दरकोस दर मुक्काम अडचणी भोगत भोगत आला. सकाळची वेळ होती. कानो पाठकांचं घर एकानं दाखवलं आणि कानो पाठक थंडीच्या दिवसात 2 नातवंड आपल्या मांडीवर घेऊन खेळवत होते आणि सूर्यस्नान करत होते. कशाला म्हणतात सूर्यस्नान? स्नानाचे प्रकार आहेत: जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागामध्ये स्नानाच्या गोळ्या मिळतात म्हणे, ते मधलीला बाडी आहे. जलस्नान, आपण झोपी जातो, अज्ञानामध्ये मन लीन असतं, त्याच्यामुळे मन अपवित्र होतं, म्हणून आपल्या अंगावरचे कपडे आणि शरीर अपवित्र होतं, म्हणून आपल्याला सकाळी स्नान करावं लागतं. जलस्नान आहे. दुसरं मंत्रस्नान, मंत्राने स्नान होणं, त्याचं नाव आहे मंत्रस्नान. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, कळलं असेल. वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं राहतात 1 महिनाभर आणि सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाची पूजा पहाटे कोणीच करत नाही, दुपारीच करतात. आणि दुपारी सत्यनारायणाच्या पूजेला बसत असताना स्नान करून कोणी बसत नाही, तसंच बसतात. ब्राह्मण सांगतात, आपल्या अंगावर फुलाने पाणी शिंपडून घ्या आणि मंत्र म्हणतात. ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची. झालं स्नान, मंत्र स्नान आहे. तिसरं भस्म स्नान आहे. आपण प्रारंभाला बुक्का लावला ना, एक प्रकारचं भस्म स्नान आहे. लिंगायत पंथामध्ये जेवायला बसत असताना अंगाला विभूती लावल्याशिवाय जेवत नाहीत महाराज. भस्म स्नान आहे. आणि 4थं सूर्यस्नान आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि कोवळी किरणं आपल्या अंगावर घ्यावीत. आरोग्यम भास्करादिच्छेत सुखमिच्छेत हुताशनात. आरोग्य सूर्यनारायणापासून मिळतं. आणि म्हणून कानो पाठक सूर्यस्नान करत बसले होते. हा साधक आला आणि त्यांना पाहिल्यावर मनात दुःखी झाला. अरे 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 अरे, हे साधू आणि हे माझ्या जीवनाचं समाधान करणार आहेत. परत फिरला. फिरल्याबरोबर कानो पाटकाने हाक मारली, ओ बाबा, तुम्हाला स्वप्न दृष्टांत झाला आहे आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि परत चाललात. त्यावेळेला काय मोबाईलचं कारण होतं, कोणी सांगितलं म्हणायला. मग त्याच्या लक्षात आलं, यांच्यात काहीतरी वेगळं सामर्थ्य आहे. या स्नान करा. का परत चाललात? त्या साधकाने सांगितलं, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? आम्ही पोरा बाळात राहतो, तुम्ही पोरा बाळात. आम्ही लेकरा बाळाला खेळवतो, तुम्ही लेकरा बाळाला खेळवता. कसले साधू तुम्ही? असं का म्हटले? ही लेकरं माझ्या साधुत्वाच्या आड आली का? दोन्ही मुलं उचलली, अंगणात आड होता दिली टाकून. आता झालो का नाही साधू? आता माझ्या घरचं 2 घास खा.
तुमच्या घरचं बालहत्या झाल्या 2 आणि तुमच्या घरचं मी खात असतो का? मग बालहत्येमुळे मी नाही खाणार. कानोपाट गेली आडाजवळ, दोन्ही मुलाला हाका मारल्या, दोन्ही मुलं वर आली. आज आपण जर केंदूरला गेलात तर कानोपाटकाने ज्या आडामध्ये मुलं टाकली होती तो आडा आहे, त्याच्यावर स्लॅब टाकला आहे. आणि आपल्याला त्याचं तीर्थ पाहिजे असेल तर पुजारी तीर्थ काढून देतात. मला एवढ्या करता सांगायचं आहे, हा त्याग आहे. तो कोणता त्याग आहे? वृत्तीचा त्याग आहे. कृतीच्या त्यागापेक्षा वृत्तीच्या त्यागाला फार महत्त्व आहे. तुकोबाराम म्हणता, मी संसाराचा त्याग केला, तो वृत्तीचा त्याग केला आहे. म्हणवणे केली सांडी, देवोने पडिलो मुरकुंडी. परमात्म्याचं चिंतन करत असताना आग्रह धरून बसलो. मुरकुंडी मारणं म्हणजे आग्रह धरून बसणं. 3 गोष्टी परमार्थात पाहिजे: विधी, विश्वास आणि आग्रह. आपण जे साधना करतो तो शास्त्रात विधी असावा. तो देखावा हा विध, चिंतनेच कार्यसिद्ध. परमात्म्याचं दर्शन घ्यावं हा विधी आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, विधी आहे. विश्वास, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. हा विश्वास पाहिजे. आणि 3रा आग्रह पाहिजे. देवा मला तुम्ही दर्शन दिलं पाहिजे. जसं प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी दूध पाजवण्याकरता आग्रह धरला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. त्रिभुवन की मूरत दूध न पिबत, सीर पछारे नामा रोवत. नामदेव महाराज रडायला लागले आणि मग पांडुरंग परमात्म्याला हातचं दूध पिणं भाग पडलं. असाच प्रसंग स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस बालपणापासून काली मातेची पूजा करत होते. कलकत्ता पूजा करत होते, पण काली मातेचं दर्शन झालं नव्हतं. काही काळानंतर त्यांच्या मनात आलं, इतके दिवस आपण पूजा करतो आणि काली मातेचं दर्शन आपल्याला झालं नाही. त्यांनी एक तरवार मागून घेतली कोणाकडून तरी. मंदिरात गेले, काली मातेच्या पायावर डोकं ठेवलं, हात जोडून विनंती केली, आई आज तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे. नाही दर्शन जर दिलंस तर या तरवारीने मी स्वतःचा शिरच्छेद करून घेईल. काली माता घाबरली महाराज आणि मूर्तीतून प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसांना काली मातेनं दर्शन दिलं. आग्रह. असा प्रकार आपल्यापैकी कोणी करू नका. कारण बँकेतला चेक वटतो केव्हा? बॅलन्स असलं तर. तसं आपण बॅलन्स वाढवावं आणि आहे ती साधना सांभाळावी. एक वेळ येईल त्यावेळेला परमात्मा आपल्याला प्रसन्न होईल. त्याला मुरकुंडी म्हणतात. देवोने पडिलो मुरकुंडी. परमात्म्याच्या दर्शनाकरता घातली लोळ निगा, पुंडलिके वाळवंटी. पंढरी पुण्य ठावणे रे भाव भिवरे. तिघांचा दृष्टांत आहे. आणिक उपमन्यू एक बाळ धाकुटे, आणि बैसोनी खोळी शुक राही गरबी आंधळा. 3 जणांनी आग्रह धरला. याच्याकरता आम्ही आग्रह धरला आहे. महाराज तुम्ही आग्रह धरला, संसाराकडे पाठ फिरवली, पुन्हा कधीतरी तुमचं तोंड वळल ना अभंगाच्या 3ऱ्या
निष्ठुर झालो अंगे. आता पुन्हा माघारी जाणार नाही. हाच ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. झालो ते झालो निश्चय दास. पूर्ण विचार करूनच परमार्थात पाऊल टाकलंय. आता आम्ही संसाराकडे तोंड फिरवणार नाही, याचा अर्थ वृत्ती बदलणार नाही. जो आम्ही निर्णय घेतलाय ना, तो निर्णयात कायम राहणार. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हार कोणी भाव. निश्चय झाला आमचा. परमार्थात निश्चयाची खूप मोठी गरज आहे महाराज. आणि निश्चय असा झाला, निष्ठुर झालो आम्ही. मोहनिष्ठुर झालो अंगे. आमच्या अंगानं अर्थात वृत्तीनं प्रपंचाच्या बाबतीमध्ये निष्ठुर झालो. उदाहरण आपल्यापुढे डोळ्यापुढे दिसतंय. ज्यांचा फोटो आपण पत्रिकेवर टाकलेला आहे, वैकुंठवार्षी परमश्रद्धे प्रातस्मरणे शांती ब्रह्म भगवान बाबा महाराज. त्यांचा इतिहास जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या लक्षात येईल आपल्याला की निष्ठुर असतात. असाच इतिहास वैरागरागरसी गोरोबा काका महाराजांचा आहे. गोरोबा काका महाराज शिखल तोडत होते, गाडगी मडकी घडवायची, शिखल तोडत होते. पत्नीचं नाव होतं संती. लहान रांगतं लेकरू होतं घरात. पाण्याला जायचं होतं म्हणून संती मातेनं सांगितलं, हो मालक पाण्याला निघाली आहे, लेकराकडे लक्ष ठेवा. काही नाही महाराज, ते शब्दही वृत्तीपर्यंत पोचले नाहीत. गोरोबा काका महाराज केशवाचे ध्यान धरून अंतरी, मृत्यके माझारी नाचत असे. चिखलात नाचत होते, भगवंताच्या बहिणात रंगलेले होते. एकटं लेकरू रांगतं आणि आवाजाच्या दिशेनं काका महाराजांच्या पायाजवळ आलं. पण पायाजवळ आलं तरी पण आपलं लेकरू आलं याचं भान नाही महाराज. याला भक्तीतली समाधी म्हणतात. लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे. भक्तीतली समाधी. आपल्या आनंदामध्ये भजनात रंगलेले लेकरू जवळ आलं, नाही कळालं. नवे नवे लेकराच्या अंगावर पाय पडला, नवे लेकराचा चिखल झाला. मला एवढं आपल्याला विचारायचं आहे, पहिला पाऊल पडला तेव्हा ते ओरडलं असेल की नाही, पण ते सुद्धा शब्द त्यांच्या कानापर्यंत गेले नाही. नाही कान तै ठाई. तसं चिखल तुडत 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 लेकराचाही चिखल झाला. आणि अशा वेळेला संती पाणी घेऊन हांडावर रिसवला आणि पाहिलं घरात लेकरू आहे का नाही. काकांच्याकडे पाहिलं, पायाजवळचा चिखल लाल बुंद झालेला. लक्षात आलं की आपलं लेकरू तुडवलंय. नाही देहस्थिती, मुलं तुडविले. आई सरोदे महाराज मोठमोठ्याने रडायला लागले. आणि रडता रडता काका महाराजांना वाकडं तिकडं बोलायला लागले. काय भजन करताय तुम्ही, जळू द्या तुमचं भजन, ते लेकरू गेलं ना. असं म्हटल्यानंतर काका महाराज हातात काठी घेऊन मारण्याकरता धावले. धावल्यानंतर सांगितलं, माझ्या अंगाला हात लावाल तर पांडुरंगाची शपथ आहे. काठी टाकून दिली खालची. आता पत्नी होतं ते मूल गेलं, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही, वंश थांबला. संती मातेने विचार केला, आपला वंश थांबलाय, वंश वाढण्याकरता एक काम करू. आपली धाकटी बहीण आहे, तिचं नाव होतं रामी, बापाकडे गेल्या. सांगितलं आमचा वंश थांबलाय, आता नाईलाज आहे, माझी बहीण आमच्या मालकाला द्या. बापही तयार झाला महाराज. काकाना तो प्रस्ताव मांडला, काकाने कबूल केलं महाराज. वैराग रागरसे असं आपण त्यांना म्हणतो, पण काकाने सुद्धा दुसरी पत्नी करायचं ठरवलं. लग्न लागलं. लग्न झाल्यानंतर सासरा वाटं लावण्याकरता आला आणि हात जोडून विनंती केली, जावई बा, दोन्ही सख्या बहिणीत बरं, दोघीत भेद करू नका. आता पहिलीला अंगाला हात लावायचा नाही आणि दुसरीला अंगाला हात लावायचा नाही, वंश थांबला ना. अशा वेळा काका महाराज एके दिवशी निवांत आपल्या आसनावर झोपलेले असताना दोन्ही पत्नी दोन्ही बाजूला झोपल्या आणि काकांचा एक एक हात आपल्या अंगावर घेतला. काकांना जाग आली आणि आल्याबरोबर लक्षात आलं की माझ्या हाताने पांडुरंगाची शपथ मोडली आहे.
एवढे निष्ठुर खांबाला विळा बांधला आणि दोन्ही हात तोडून घेतले महाराज. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, निष्ठुर राहतो. भक्त काही वेळेला मृदू असतो तर काही वेळेला निष्ठुर असतो. मऊ मेनाहुनी आमे विष्णुदास कठीण वज्रास एक बाजूला मऊ असतात तर दुसऱ्या बाजूला कठोर असतात. असं तुकोबार म्हणतात. आम्ही त्या पद्धतीने झालो. मोहनिष्ठुर झालो अंगे, म्हणवने केली सांडी, देवोने पडिलो मुरुकुंडी. तुकोबाराने विचारलं, महाराज संसारात उदास झालात, त्याग केला, निष्ठुर झालात, पदरात काही पडलं का? अभंगाच्या शेवटच्या सापडला दे